4 पोलीस एका आरोपीला आवरू शकले नाहीत का? एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचे सरकारवर कडक ताशेरे. पिस्तूल चालवणं सामान्य माणसासाठी शक्य आहे का? कोर्टाची प्रश्नांची सरबत्ती. एन्काउंटर झालेल्या अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन नाही तर दफन होणार. अक्षयच्या वकिलांची माहिती. पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी निर्णय. एन्काउंटर नंतर देवेंद्र फडणवीसांचे हातात बंदूक घेतलेले बदलापुरा मजकूर असलेले बॅनर झळकले. कोर्टावर यांचा विश्वास नाही का? असदुद्दीन ओवेसींचा पलटवार. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फोडा आणि आपल्याकडे जोडा. अमित शहांनी दिला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र. हिम्मत असेल तर येऊन बघा, महाराष्ट्र तुम्हाला खतम करेल. उद्धव ठाकरेंचा अमित शहांना नाव न घेता इशारा. तर मुख्यमंत्री होण्यासाठी ठाकरे कटोरा घेऊन जात आहेत. बावनकुळेंचा हल्लाबोल. महायुतीत अजूनही 90 जागांवर तिढा असल्याची माहिती. 2 दिवसात बैठक घेऊन तोडगा काढण्याची अमित शहांची सूचना. उद्या महायुतीच्या नेत्यांची बैठक. अजितदादा महायुतीतून बाहेर पडतील. बच्चू कडूंचं भाकीत. आपल्या सोबत अजितदादा येतील असा व्यक्त केला विश्वास. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला मिळालेल्या भूखंडावरून वाद. अजित पवार आणि विखेंचा विरोध असतानाही भूखंड दिल्याची चर्चा. ट्रस्ट मंदिराचं खासगी नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.